खातं आहे, पोलीस खात्याला लाज वाटली पाहिजे, तिथल्या भाजप नेत्यांना लाज वाटली पाहिजे, स्थानिक नेत्यांना, आणि सर्वात मोठी लाज वाटली पाहिजे बेशरम देवेंद्र फडणवीस, निर्लज्ज देवेंद्र फडणवीस. अहो, लोक तुमच्या तोंडात सेन चारायला लागले तरी तुम्ही हा गोलमाल तपास करताय. त्या बदले आरोपीला वाचवण्यासाठी दुसरा नालायक, नासका, बदमाश जो दुसरा पोलीस अधिकारी आहे पीआय घनश्याम सोनवणे, याची तुम्ही नियुक्ती करताय. तुम्हाला जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे. इतके कसे तुम्ही नालायक, निर्डावलेले, निर्लज्ज, बेशरम आहात, मला कमाल वाटते. बांधवांना तुम्हाला सांगतो की मी कालच व्हिडिओ तयार केला होता की संपदा मुंडेंना न्याय मिळणार नाही, अजिबात न्याय मिळणार नाही. हे जयकुमार गोरे आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर हे दोघे अगदी दोस्त आहेत आणि ते अख्ख्या सातारा जिल्ह्यात माहित आहे, अख्ख्या भाजपमध्ये माहित आहे, राजकारणातल्या सगळ्या लोकांना माहित आहे की रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांची घनिष्ठ मैत्री आहे. आणि या सगळ्या तपासावर न्यायालयाने भयानक ताशेरे ओढलेले आहेत. पोलिसांनी डोक्याचा वापर केलेला नाही असं म्हटलेलं आहे. शाहिद इनामदारला आरोपी बनवा असं म्हटलंय. जयकुमार गोरेंची साक्ष घ्या असं म्हटलेलं आहे. आणि तरीही हा जो घरगडी आहे भाजपचा पीआय घनश्याम सोनवणे याने न्यायालयाचं काही ऐकलेलं नाही. हा घनश्याम सोनवणे न्यायालयाचं काही ऐकत नाही. न्यायालयाचे आदेश सुद्धा धाब्यावर बसवतो. याचा आणखीन एक मोठा पुरावा असा आहे की घनश्याम सोनवणेने काय केलं तुम्हाला सांगतो. त्याच्यावर न्यायालयाने घनश्याम सोनवणे आणि जयकुमार गोरे यांच्यावर प्रचंड ताशेरे ओढलेले आहेत. मला जामीन देताना आणि त्या महिलेला जामीन देताना सत्र न्यायालयाने सातारच्या प्रचंड ताशेरे ओढलेले आहेत. न्यायालयाने म्हटले की ह्यांनी डोक्याचा वापर केला नाही. कुणी तर ह्या घनश्याम सोनवणेने डोक्याचा वापर केलेला नाही, पोलिसांनी डोक्याचा वापर केलेला नाही. अशा पद्धतीचा त्या न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत. म्हणजे हे किती मोठी नामुष्की आहे. न्यायालय म्हणते की यांनी डोक्याचा वापर केलेला नाही. हा जयकुमार गोरे जो मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे परंतु वास्तवात तो 24 गुन्हे दाखल असलेला, त्याच्यावर 24 गुन्हे दाखल असलेला तो गुंड आहे. गुंड म्हणायला, जयकुमार गोरे यांना गुंड म्हणायला पुरेसे पुरावे आहेत, पुरेसा आधार आहे, कारण त्याच्यावर अतिशय गंभीर असे 24 गुन्हे दाखल आहेत. तर माझं असं म्हणणं आहे घनश्याम सोनवणे हा आपला तपास अधिकारी आहे. तुम्ही न्यायालयाच्या ह्या सूचनेनुसार त्या शाहिद इनामदारला आरोपी बनवलं का? तुम्ही त्याची चौकशी केली का? आणि पोलीस खात्याला काळीमा असणारा जो पीआय घनश्याम सोनवणे आहे तो नालायक माणूस त्या बदनेचा तपास करणार आहे. तर मी ह्या घनश्याम सोनवणे आणि राहुल धसवर दरोड्याचा गुन्हा मला दाखल करायचा आहे MRA मार्ग पोलीस स्टेशन मुंबईत. तिथं हा नथुराम गोडसे, खाकी वर्दीतील हा नथुराम गोडसे त्या बदनेचा काय तपास करणार? तो तर जयकुमार गोरे जे भाजपचे मंत्री आहेत त्यांचा घरगडी, त्यांचा चमचा असल्यासारखा तो वागतो. त्याचे फोटो अनेक आहेत. घनश्याम सोनवण्याची बदली झालेली होती वडूज पोलीस ठाण्यातनं, परंतु जयकुमार गोरेने त्याची बदली थांबवलेली आहे 1.5 वर्षापूर्वी आणि परत त्याच पोलीस स्टेशन मध्ये थांबून घेतलेला आहे. 3 वर्षाहून अधिक काळ झालेला आहे, 4 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे एकाच पोलीस ठाण्यामध्ये त्या घनश्याम सोनवणेला माझं सांगणं आहे, अहो तुम्हाला थोडी तरी लाज आहे की नाही? तुम्ही इतके कसे निर्लज्ज झालेला आहात? तुम्ही स्पष्टपणे सांगायला पाहिजे की माझ्याकडे हा तपास नको, कारण माझ्यावर जयकुमार गोरेंचा स्टॅम्प आहे, लोक माझ्या तोंडात शेण सारतील, लोक माझ्यावर टीका करतील. हा घनश्याम सोनवणे कसा खोटा तपास करतो, तो न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवतो, तो भाजपचा चमचा आहे, तो भाजपचा घरगडी आहे, तो किती नालायक आहे, तो किती खुनसी आहे, तो किती मारकुट आहे. तर त्याचे सगळा मी अनुभव घेतलेला आहे. ह्या बदमाश, ह्या माणूसघाने, हा राक्षसी वृत्तीचा जो घनश्याम सोनवणे आहे, या गाढवाने, या महान नालायकाने मला सुद्धा मारहाण केली होती. लक्षात घ्या, मी पोलीस कोठडीमध्ये महात्मा गांधीजींचं नाव घेऊन 6 दिवस उपोषण केलेलं होतं आणि तशा परिस्थितीमध्ये म्हणजे त्याच्या समोर मी उपोषण केलेलं होतं. असं असताना महात्मा गांधीजींच्या नावाने मी उपोषण केलेलं असताना ह्या घनश्याम सोनवणेच्या अंगामध्ये नथुराम गोडसे संचारलेला होता. आता सातारा शहरच्या पोलिसांनी सांगितलं होतं की आम्ही खोटा तपास करणार नाही, म्हणून ह्या जयकुमार गोरेने तो तपास सातारा शहरकडनं काढून घेतला आणि तो वडूज पोलीस ठाण्याकडे तो तपास दिला. वडूज पोलीस ठाण्याचा पीआय घनश्याम सोनवणे, जो हाच आता बदने, जो पोलीस खात्यात जे संपदा मुंडे प्रकरणातला आरोपी आहे बदने, त्याचा आता तपास करणार आहे. कोण? हा पीआय घनश्याम सोनवणे. त्या अनिल सुभेदारांना बाहेर नेऊन त्यांचा मर्डर तर करायचा डाव नाही ना, त्यांना काय त्या जयकुमार गोरेच्या समोर नेऊन तर काही षडयंत्र रचलं जात नाही ना. तुम्हाला सांगतो अक्षरशः ते जायला तयार नव्हते, अक्षरशः फरफटत नेलेलं आहे, ओढून नेलेलं आहे पोलिसांनी त्या घनश्याम सोनवणेंनी.
तर मी त्यावेळी संतापलो होतो घनश्याम सोनवणेवर. अहो म्हणलं, घनश्याम सोनवणे तुम्हाला काय कळतं का? तुम्ही एका वयोवृद्ध माणसाला असं फरफटत नेताय. तो व्हिडिओ बनवल्यानंतर ह्या घनश्याम सोनवणेने त्या सचिन शिंगाडेला, त्या पत्रकाराकडे ह्याची एक गाडी पाठवली बेकायदेशीररित्या. त्याला घरून उचललं, पोलीस ठाण्यामध्ये आणलं आणि त्याला शिव्या दिल्या. बोलले, हरामखोर, तू शांत बस, नाही तर तुझ्या विरोधात एखाद्या महिलेला आम्ही गुन्हा दाखल करायला लावतो. एवढंच नाही तर त्या सचिन शिंगाडे पत्रकाराकडनं लेखी घेतलं की मी जयकुमार गोरे यांच्या विरोधात बातम्या करणार नाही. म्हणजे हे पोलीस खातं गुंड आहे, दरोडेखोर आहे, गँगस्टर आहेत, कोण आहेत? नमस्कार, लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले काही दिवस आपण बघत आहोत की फलटणचं संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण अख्ख्या देशभरामध्ये गाजतंय आणि त्यावरून भाजपचे स्थानिक नेते असतील, स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि पोलीस खातं, आरोग्य खातं यांच्यावर अगदी छी थू होऊ लागलेली आहे. देशभरातून सामान्य जनता पेटून उठलेली आहे, चळवळीतील लोक पेटून उठलेले आहेत, पत्रकार पेटून उठलेले आहेत, विवेक बुद्धी असलेले लोक पेटून उठलेले आहेत आणि राजकीय लोक सुद्धा पेटून उठलेले आहेत. बाहेरच्या म्हणजे सातारा जिल्ह्याच्या बाहेरचे लोक येऊन तिथं मोठं आंदोलन करतायत. तिथं पोलिसांच्या हे जे पोलिसांमधले जे गुन्हेगारी आहे, पोलिसांनी केलेली जी पाप आहेत, राजकीय नेत्यांनी केलेली पाप आहेत, विशेषतः भाजपच्या लोकांनी केलेली पाप आहेत, ती बाहेर काढतायत. आणि अक्षरशः पोलीस खातं म्हणजे पोलीस SP असतील, पोलीस महानिरीक्षक असतील, मुख्यमंत्री आहेत ज्यांच्याकडे हे गृह खातं आहे, अगदी त्यांच्या तोंडात सेन घालायची वेळ आलेली आहे. आणि इतकं सारं होऊन सुद्धा हे गृह खातं, हे भाजप सरकार किती नालायक आहे, किती बेशरम आहे याचा अत्यंत संतापजनक असा पुरावा, संतापजनक अशी घडामोड घडलेली आहे. म्हणजे संपदा मुंडेंना न्याय द्यायचा नाही हे स्वतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या गृह खात्याने, पोलीस खात्याने ठरवलेलं आहे. कारण जे मी पुढे सांगणार आहे त्याच्यावरून तसं दिसतंय. आणि यापूर्वी सुद्धा पोलीस अधीक्षक जे तुषार दोषी आहेत ते ज्या पद्धतीने मीडियाला तपासातले कंगोरे सांगतायत, रुपाली चाकणकर तिथं जाऊन त्या मुलीची बदनामी करतायत, त्यावरून स्पष्ट दिसतंय की त्या मुलीची, बिचारीची, त्या भगिनीची बदनामी झाली तरी चालेल, परंतु पोलिसांना वाचवलं पाहिजे, भाजपच्या नेत्यांना, माजी खासदारांना वाचवलं पाहिजे, असं स्पष्ट धोरण देवेंद्र फडणवीस आणि पोलीस खात्याचं आहे. हे म्हणायला आणखी एक सबळ कारण असं की जो बदने आहे, ज्या बदनेवर त्या संपदा मुंडे भगिनीने आरोप केलेला होता की त्याची लेखी तक्रार सुद्धा केलेली होती की त्याने तिच्यावर बलात्कार केलेला आहे, त्यानंतर तो दबाव आणत होता, खोटे मेडिकल रिपोर्ट बनवून घेण्यासाठी तो बदने दबाव आणत होता. तर त्या बदनेला वाचवण्यासाठी आता पोलिसांनी, गृह खात्याने आणि देवेंद्र फडणवीसांनी फार मोठं पाऊल उचललेलं आहे. काय उचललेलं आहे तर बदनेची खातेनिहाय चौकशी लावण्याचा निर्णय हे पोलिसांनी घेतलेला आहे, गृह खात्याने घेतलेला आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याशिवाय तो घेतला नसेल. आणि त्यासाठी जो अधिकारी नेमलेला आहे त्या अधिकाऱ्याचं नाव आहे घनश्याम सोनवणे. तर हा जो घनश्याम सोनवणे आहे, तर हा घनश्याम सोनवणे कोण आहे तर जणू काही त्या जो बदने आहे त्या बदनेचा थोरला भाऊच असल्यासारखी स्थिती आहे. म्हणजे थोरला भाऊ म्हणजे नात्याने नाही, तर पोलिसांना, पोलीस खात्याला कलंकित करणं, भाजपच्या ताटाखालचं मांजर होणं, खोटे गुन्ह्यांचे खोटे तपास करणं, यासाठी तो घनश्याम सोनवणे त्या मान खटावमध्ये फेमस आहे. म्हणजे मी कालच्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो, नाव घेऊन बोललो होतो की फलटणचा DYSP राहुल धस असेल, दहिवडीचा अक्षय सोनवणे असेल आणि हा घनश्याम सोनवणे वडूदचा PI यांचं एक टोळकं आहे. आणि हे टोळकं काय करतं की भाजपचे नेते अडचणीत आले की त्यांना सोडवण्यासाठी, त्यांचा खोटा तपास करण्यासाठी हे टोळकं काम करत असतं, असं मी एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. मी एवढा ठासून आणि एवढा आत्मविश्वासाने का आरोप करतोय तर तुम्हाला सांगतो की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की मला पोलिसांनी अटक केलेली होती, 4 खोट्या गुन्ह्यामध्ये मला अरेस्ट केलेलं होतं. त्यातल्या एका गुन्ह्याचा तपासामध्ये हा घनश्याम सोनवणे PI वडूदचा हा स्वतः होता. दुसरा राहुल धस हा जो अॅट्रॉसिटीच्या केसमध्ये माझ्या तपासात होता,
तो गुन्हा सुद्धा वडूज पोलीस स्टेशनमध्ये झालेला होता आणि त्याच्यामध्ये घनश्याम सोनवणे हा राहुल धसचा सहाय्यक म्हणून त्याने त्याच्यामध्ये भूमिका निभावली होती. किंबहुना राहुल धसने म्हणजे मी जे काही पोलीस कोठडीत होतो त्यावेळी तपासासाठी राहुल धस हा केवळ 1-2 वेळा आला होता, पण बाकीचे उरलेले दिवस जवळजवळ 10-12 दिवस ह्याच घनश्याम सोनवणेच्या नेतृत्वाखाली माझा तपास झाला होता. म्हणजे थेट 2 केसमध्ये माझ्या घनश्याम सोनवणे होता. जवळजवळ दोन्ही केस मिळून साधारण 20 दिवस या घनश्याम सोनवणेच्या कडे मी पोलीस कोठडीमध्ये होतो. त्या काळामध्ये हा घनश्याम सोनवणे कसा खोटा तपास करतो, तो न्यायालयांचे आदेश धाब्यावर बसवतो, तो भाजपचा चमचा आहे, तो भाजपचा घरगडी आहे, तो किती नालायक आहे, तो किती खुनसी आहे, तो किती मारकुट आहे. तर त्याचे सगळा मी अनुभव घेतलेला आहे. ह्या बदमाश, ह्या माणूसघाने, हा राक्षसी वृत्तीचा जो घनश्याम सोनवणे आहे, या गाढवाने, या महान नालायकाने मला सुद्धा मारहाण केली होती. लक्षात घ्या, मी पोलीस कोठडीमध्ये महात्मा गांधीजींचं नाव घेऊन 6 दिवस उपोषण केलेलं होतं आणि तशा परिस्थितीमध्ये म्हणजे त्याच्या समोर मी उपोषण केलेलं होतं. असं असताना महात्मा गांधीजींच्या नावाने मी उपोषण केलेलं असताना ह्या घनश्याम सोनवणेच्या अंगामध्ये नथुराम गोडसे संचारलेला होता. आता हा नथुराम गोडसे, खाकी वर्दीतील हा नथुराम गोडसे त्या बदनेचा काय तपास करणार? तो तर जयकुमार गोरे जे भाजपचे मंत्री आहेत त्यांचा घरगडी, त्यांचा चमचा असल्यासारखा तो वागतो. त्याचे फोटो अनेक आहेत, मी स्क्रीनवर दाखवतो. आणि तुम्हाला सांगतो त्याने मला मारहाण कशी केली होती, तर त्याने मला तो स्वतः माझ्या मांड्यांवर म्हणजे एक पाय बुटासहित ह्या मांडीवर दिला होता, दुसरा पाय ह्या मांडीवर दिला होता, मला खाली बसवलं होतं. माझे पाय ताट करून गुडघ्यावर कांबळे नावाच्या PSI ला बसायला लावलं होतं आणि शिरकोळे नावाच्या पोलिसाने मला पायावर फटके मारले होते, खालनं तळव्यांना पट्ट्याने मागून फटके मारले होते. त्यावेळी मी अतिशय जीवाच्या आकांताने फार वेदना झाल्या, तर मी ते पाय काढून घेतले, हात सोडवले आणि असं आणि ते सोडवत म्हणजे हा घसरला माझ्या पायावर, तो उभा होता दोन्ही. तर हा हरामखोर, हा बदमाश घनश्याम सोनवणे घसरला. मग त्याने मागे आला, अक्षरशः माझ्या पाठीत त्याने त्याचे स्वतःचे गुडघे रुतवले. फार वेदना झाल्या होत्या, म्हणजे ते सांगू शकत नाही. कारण माझ्या आयुष्यामध्ये कधी एखादा दुसरा फटका माझ्या आई वडिलांनी कधी मारला असेल, त्यानंतर कधीही असं कुणाचा मार खायची मला वेळ आली नव्हती. परंतु हा खाकी वर्दीतला हा गुंड त्याने मला मारहाण केली होती. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, मी उभं राहिल्यानंतर शाने माझे दोन्ही हात स्वतः धरले मला आणि त्या तळव्यावर कांबळे आणि शिरकोळेंनी मारहाण केली. तुम्हाला सांगतो की ते जे शिरकोळे कांबळे त्यांचं धाडस होत नव्हतं मला मारायचं, तर ह्या घनश्याम सोनाने स्वतः पट्टा हातात घेऊन मला मारलं होतं. हातावर माझे हात उलटे करून म्हणजे ह्या बाजूने इकडून सुद्धा त्याने मला मारलं होतं. इतका हा राक्षसी वृत्तीचा हा माणूस आहे. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी न्यायालयामध्ये लेखी तक्रार केली याची, मारहाण केलीची. तर मला आठवतंय की त्या ज्या न्यायाधीश मॅडम आहेत, न्यायाधीश आहेत, आणि मला त्यांच्या त्या नजरेतनं मला देव दिसला मला. आणि म्हणजे ज्या त्या हळहळल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यातून दिसत होतं. त्यांनी सगळ्या लोकांना बाहेर काढलं आणि मला बोलले की ह्याने कसं मारलं ते मला प्रात्यक्षिक दाखवा. तर मी ते सगळं मॅडमना, जज मॅडमना दाखवलं होतं. म्हणजे मला त्या न्याय देवता तर त्यांच्या डोळ्यातून दिसत होत्या, परंतु एक माऊली, एक भगिनी मला त्यांच्या डोळ्यातून दिसते. आज हे मला ते आठवतं की त्या माझ्यासाठी त्या न्यायाधीश मॅडम किती हळहळल्या होत्या. तुम्हाला सांगतो, साधारण 11:30-12 वाजता मला न्यायालयामध्ये हजर केलं होतं आणि संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत माझ्या एकट्याच्याच मारहाणीचा विषय त्या न्यायालयासमोर सुरू होता. अन्य जे काही केसेस होते, अन्य जे प्रकरण होते, ते न्यायाधीश मॅडमनी पुढे त्याच्या तारखा दिल्या. परंतु मला त्यावेळी त्यांनी फार न्याय द्यायचा प्रयत्न केला, परंतु हे पोलीस आणि आरोग्य खात्यांची फार मिलीभगत आहे. तर न्यायाधीश मॅडमनी काय केलं, तर त्यांनी लेखी आदेश जिल्हा रुग्णालयाला दिला आणि माझी पूर्ण आरोग्य तपासणी करायला लावली. बांधवांनो, मला नीट पायाने चालता येत नव्हतं, माझा हात हळहळ होतो, बोट सुजलेली होती. आणि तुम्हाला सांगतो, तिथं न्यायाधीश मॅडमनी मला सांगितलं सुद्धा, हे जे मारहाणीमध्ये होते ह्या लोकांनी कुणीही माझ्या बरोबर जायचं नाही. तर मग दुसरे लोक दिली, भूषण म्हणून एक जण होते, त्याच्यानंतर सत्यवान खाडे होते आणि आणखीन 1-2 कुणीतरी असतील. तर तुम्हाला सांगतो, त्या सत्यवान खाडेनं मला हॉस्पिटलमध्ये नेत असताना तो मला बोलला की तुमच्यावर आणखी गुन्हे दाखल करू, तुम्ही आमच्या साहेबांच्या विरोधात न्यायालयाच्या समोर कंप्लेंट करताय. तर मी म्हणलं, जा, काय करायचंय ते करा. त्यानंतर मला तिथं ज्यावेळी नेलं जिल्हा रुग्णालयात तपासण्यासाठी, त्याच्या अगोदरच तिथं
5-6 पोलीस आलेले होते, म्हणजे ते सातारा मधले अन्य पोलीस स्टेशनचे होते, कुठले होते माझ्या ओळखीचे नाहीत, आणि त्यांनी सगळं तिथं मॅनेज केलेलं होतं आणि माझे तपास योग्य पद्धतीने होणारच नाही याची त्यांनी काळजी घेतली होती. मग ते परंतु मी तपास केला. मला तिथं जाऊन म्हणजे त्याचे डॉक्टर आहेत ना, त्यांच्याशी हे बोलून सुद्धा देत नव्हते हे पोलीस, हे भूषण आणि हा सत्यवान खाडे नालायक. तर हे मला त्या डॉक्टरांशी संवाद सुद्धा साधू देत नव्हते. तुम्ही बाजूला बसा तुम्ही, कारण मी आरोपी होतो, मला पोलिसांच्या मी कस्टडीत होतो, त्यामुळे मला त्यांच्याशी संवाद सुद्धा साधू देत नव्हते. आणि मग त्याच्यामुळे काय रिपोर्ट आला हे मला माहित नाही, परंतु मी माझं सगळं गारानं तिथं मांडलेलं होतं. परंतु जजनी सुद्धा माझी दखल घेतली, किमान आरोग्य तपासणी करण्याचे आदेश तरी दिले. असा हा पोलीस खात्यातला नासका पीआय घनश्याम सोनवणे आहे. बर, हे काय इथपर्यंतच थांबत नाही. त्याने तुम्हाला सांगतो हा भाजपच्या नेत्यांच्या कसा चमचा आहे ह्याची अनेक उदाहरणं आहेत. तुम्हाला सांगतो, पहिल्या केसमध्ये जसं बोललो की अॅट्रॉसिटी मध्ये हा माझा राहुल धस हा माझा तपास अधिकारी होता, त्याच्यासोबत हा घनश्याम सोनवणे होता. हे मुंबईला आले होते माझ्या ऑफिसमध्ये, म्हणजे केस माझ्यावर अॅट्रॉसिटीची होती, काही संबंध नाही माझ्या ऑफिसमध्ये यायचं, तरीही माझ्या ऑफिसमध्ये मुंबईमध्ये आले होते. माझे 25 प्रकारचे कॉम्प्युटर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक साहित्य, कागदोपत्री, अनेक सामान उचलून घेऊन गेले होते. आणि आता तर कळतंय की माझ्या ड्रावर मध्ये त्यावेळी मी एक ऑफिसच्या खर्चासाठी 50-1 हजार रुपये ठेवले होते, त्यातले काही खर्च झाले होते, म्हणजे साधारण किमान 40-45 हजार रुपये असतील, ते गायब झालेले आहेत. हे मला जेलमधनं बाहेर आल्यानंतर कळलं. खरं तर मी ह्या घनश्याम सोनवणे आणि राहुल धसवर दरोड्याचा गुन्हा मला दाखल करायचा आहे MRA मार्ग पोलीस स्टेशन मुंबईत. तिथं मी जाणार आहे, पत्र देणार आहे, आणि हे पोलीस धाडस दाखवतील का? तर हे माझं ह्यांनी सामान, सगळं इलेक्ट्रॉनिक सामान नेलं, माझं ऑफिस बंद पडलं, जे मी माझ्या स्वकष्टाने उभं केलेलं होतं, गेल्या 25 वर्षाची मी कमाई लावलेली होती तिथं, ते सगळं माझी कमाई यांनी म्हणजे ऑफिस बंद पाडून मला रस्त्यावर आणलं. हा राहुल धस आणि आता जो बदनेची चौकशी करणारा जो खाकी वर्दीतला गुंड, भाजपचा चमचा, आणि पोलीस खात्याला काळीमा असणारा जो पीआय घनश्याम सोनवणे आहे, तो नालायक माणूस त्या बदनेचा तपास करणार आहे. तर आणि त्यावेळी तुम्हाला सांगतो, मी 6 दिवस सलग उपोषण केलेलं होतं, आणि उपोषणाचा साधारण 3रा दिवस होता. 3 दिवस माझ्या पोटामध्ये अन्न नाही, पाणी नाही, पाण्याचा एक थेंब नाही, अन्नाचा एक तुकडा नाही. तशा अवस्थेत त्यांनी मला वडूजवरून इकडे मुंबईमध्ये आणलं होतं, जवळजवळ 350 किलोमीटर. इथं मुंबईत परत मला घरी फिरवलं होतं, घरनं मला तिकडं नेलं होतं. साधारण 24 तासापेक्षा जास्त, म्हणजे जवळजवळ 30-40 तास त्यांनी मला अशा उपाशी अवस्थेत, अतिशय म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक परिस्थिती माझी असतानाही मला यांनी आणलं होतं. तुम्हाला सांगतो, माझ्या मुलीचा लॅपटॉप अभ्यासाचा, जे 10वीची त्यावेळी तिची परीक्षा सुरू होती, तिचा पेपर होता दुसऱ्या दिवशी सायन्स 2चा, आणि आदल्या दिवशी हे नालायक राहुल धस आणि हे घनश्याम सोनवणे यांनी माझा लॅपटॉप उचलून नेला होता. इतके हे खाकी वर्दीतले चोर आणि दरोडेखोर आहेत, लक्षात ठेवा. तर हा झालाय एक मुद्दा. दुसरा की माझ्यावर आणि त्या महिलेने 1 कोटी रुपये घेतले असं जयकुमार गोरे यांनी बनाव रचला, आणि ते सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये केस नोंद केलेली होती, परंतु ती केस खोटी होती. सातारा शहर पोलिसांनी सांगितलं आम्ही याच्यामध्ये तपास करणार नाही. जी माझी माहिती आहे ती अशी आहे की सातारा शहर पोलीस आणि जयकुमार गोरे यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती त्यावेळी फोनवरनं, ही माझी ऑथेंटिक माहिती आहे. आणि सातारा शहरच्या पोलिसांनी सांगितलं होतं की आम्ही खोटा तपास करणार नाही, म्हणून ह्या जयकुमार गोरेने तो तपास सातारा शहरकडनं काढून घेतला आणि तो वडूज पोलीस ठाण्याकडे तो तपास दिला. वडूज पोलीस ठाण्याचा पीआय घनश्याम सोनवणे, जो हाच आता बदने, जो पोलीस खात्यात जे संपदा मुंडे प्रकरणातला आरोपी आहे बदने, त्याचा आता तपास करणार आहे. कोण? हा पीआय घनश्याम सोनवणे, ज्याच्या कार्यक्षेत्रात नसतानाही जयकुमार गोरेने सातारा शहरचा पोलीस तपास काढून ह्या घनश्याम सोनवणेकडे दिलेला होता. आणि ह्या घनश्याम सोनवणेने काय केलं तुम्हाला सांगतो, त्याच्यावर न्यायालयाने घनश्याम सोनवणे आणि जयकुमार गोरे यांच्यावर प्रचंड ताशेरे ओढलेले आहेत. मला जामीन देताना आणि त्या महिलेला जामीन देताना सत्र न्यायालयाने सातारच्या प्रचंड ताशेरे ओढलेले आहेत. न्यायालयाने काय म्हटलेलं आहे की आमच्यावर 111 कलम लावलेलं होतं, म्हणजे संघटित गुन्हेगारीचं, म्हणजे मी, त्याच्यानंतर ती महिला, एक अनिल सुभेदार, त्याच्यानंतर हे प्रभाकर देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर वगैरे असे 19 लोकांना, जे जयकुमार गोरेचे विरोधक आहेत त्यांच्यावर दिले होते खोटे केसेस टाकून 111च्या.
तर त्या 111 कलम संघटित गुन्हेगारीचं आहे. जे संघटित गुन्हेगारी म्हणजे काय की मर्डर करणे, खून करणे, चोऱ्या करणे, जमिनी बळकावणे, ड्रग्सचा व्यापार करणे, महिलांची खरेदी विक्रेती करणे, वेश्या व्यवसाय करणे, असलं जे 111चं कलम आहे ते माझ्यासारख्या पत्रकारावर लावलं होतं आणि ह्या त्यांच्या विरोधकांवर. तर त्याच्यावर न्यायालयाने म्हटलंय की ह्यांनी डोक्याचा वापर केला नाही. कुणी? तर ह्या घनश्याम सोनवणेने डोक्याचा वापर केलेला नाही, पोलिसांनी डोक्याचा वापर केलेला नाही. अशा पद्धतीचा त्या न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत. म्हणजे हे किती मोठी नामुष्की आहे. न्यायालय म्हणते की यांनी डोक्याचा वापर केलेला नाही आणि त्याच्यामुळे आता मला आता असं समजतंय की घनश्याम सोनवणेने आमच्या या प्रकरणातली चार्जशीट दाखल केलेली आहे या 1 कोटी प्रकरणाची आणि त्याच्यामध्ये हे 111 कलम हटवलेला आहे. म्हणजे हा जयकुमार गोरे जो मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे परंतु वास्तवात तो 24 गुन्हे दाखल असलेला, त्याच्यावर 24 गुन्हे दाखल असलेला तो गुंड आहे. गुंड म्हणायला, जयकुमार गोरे यांना गुंड म्हणायला पुरेसे पुरावे आहेत, पुरेसा आधार आहे, कारण त्याच्यावर अतिशय गंभीर असे 24 गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार असल्यासारखाच आहे, सराईत आरोपी आहे, तो गुंड आहे सराईत, असं म्हणायला जागा आहे पुरेशी. तर म्हणून मी त्यांना गुंड हा शब्द वापरतोय. तर हे जयकुमार गोरे जे गुंड आहेत त्यांनी त्यावेळी काय केलं होतं ते मी तुम्हाला सांगतो की न्यायालयाने काय म्हटलंय. न्यायालयाने असं म्हटलंय की ते जे 1 कोटी प्रकरण आहे त्याच्यामध्ये न्यायालय असं म्हणतंय की जयकुमार गोरे यांच्या विरोधात ती जी महिला उपोषणाला बसणार होती त्यावेळी, तर त्या महिलेला उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी स्वतः जयकुमार गोरे यांनीच 1 कोटी रुपये प्रकरण शिजवलेलं दिसतंय. त्याच्यामध्ये जो तक्रारदार आहे विराज शिंदे, त्याच्यानंतर तो अजून एक जण आहे ऍडव्होकेट शाहिद इनामदार, ह्या लोकांना ह्यानेच म्हणजे जयकुमार गोरेंनीच पुढं पाठवलेलं दिसतंय असं न्यायालय म्हणतंय. असं न्यायालय म्हणतंय. एवढंच नाही तर न्यायालय असं म्हणतंय की जयकुमार गोरेचा जबाब का घेतला नाही, हे जबाब कुणासाठी आदेश आहे किंवा कुणासाठी सूचना आहे, तर ह्या घनश्याम सोनवणेला. तर माझं घनश्याम सोनवणेला असं म्हणणं आहे की सत्र न्यायालयाने म्हटलं होतं की जयकुमार गोरेचा जबाब का नाही घेतला अजून. तर मला सांगा, तुम्ही जयकुमार गोरेचा जबाब घेतला का ह्या केसमध्ये? तुम्हाला घ्यायला पाहिजे न्यायालयाच्या आदेशानुसार. दुसरं, न्यायालयाने असं म्हटलंय की त्या 1 कोटीच्या प्रकरणामधला जो मुख्य सूत्रधार जो आहे तो ऍडव्होकेट शाहिद इनामदार आहे. शाहिद इनामदार हा वकील आहे. वकिलाच्या पेशाला हे शोभत नाही की असल्या प्रकरणांमध्ये सहभागी व्हावं. तर म्हणजे तर त्याच्यामध्ये न्यायालयाने असं म्हटलंय की हा जो शाहिद इनामदार आहे याला आरोपी बनवायला पाहिजे, त्याला पहिल्या क्रमांकाचा आरोपी बनवायला पाहिजे. तर माझं असं म्हणणं आहे घनश्याम सोनवणे हा यातला तपास अधिकारी आहे. तुम्ही न्यायालयाच्या ह्या सूचनेनुसार त्या शाहिद इनामदारला आरोपी बनवलं का? तुम्ही त्याची चौकशी केली का? तुम्ही केलेलीच नाही, करणारच नाही, आम्हाला माहित आहे. कारण तुम्ही तो जो शाहिद इनामदार किंवा विराज शिंदे यांना जयकुमार गोरे यांनीच पाठवलं होतं 1 कोटी रुपये घेऊन. आणि त्याच्यामध्ये न्यायालय असं म्हणतंय की ती महिला कुठेही ती जे 1 कोटी रुपये जे तिने घेतलेत असं जे बनाव केलाय त्याच्यामध्ये न्यायालय असं म्हणतंय की ती महिला कुठेही पैसे मागत नाही. उलट हाच विराज शिंदे तिला म्हणतोय की मॅडम पैसे घ्या. त्याचं म्हणजे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे न्यायालयासमोर, ते रेकॉर्डिंग आलं. त्याच्यामध्ये न्यायालय हा जो तक्रारदार आहे तोच त्या महिलेला म्हणतोय की पैसे घ्या आणि ती महिला म्हणते नाही. इव्हन तो शाहिद इनामदार सुद्धा म्हणतोय की इथं पैशाचं काय बोलू नका. त्या महिलेचं म्हणणं ऐकून घ्या असं शाहिद इनामदार बोलतोय आणि महिला असे म्हणते की तुम्ही माझी बदनामी करताय, तुम्ही मला त्रास देताय, तुम्ही मला छळताय, हे पहिलं माझे हॅरसमेंट थांबवा अशी महिला म्हणते. आणि हे तिला मुद्दा म्हणजे कारण ह्यांनी सापळा रचला होता, परंतु ती महिला त्या सापळ्यात कुठेही अडकलेली नाही, काही नाही. त्याच्यामध्ये तिथे एक अरुण देवकर नावाचा हा जयकुमार गोरेचा चमचा असलेला पोलीस अधिकारी आहे, त्याने तो खोटा सापळा रचलेला होता. आणि या सगळ्या तपासावर न्यायालयाने भयानक ताशेरे ओढलेले आहेत. पोलिसांनी डोक्याचा वापर केलेला नाही असं म्हटलेलं आहे. शाहिद इनामदारला आरोपी बनवा असं म्हटलंय. जयकुमार गोरेंची साक्ष घ्या असं म्हटलेलं आहे. आणि तरीही हा जो घरगडी आहे भाजपचा PI घनश्याम सोनवणे याने न्यायालयाचं काही ऐकलेलं नाही. हा घनश्याम सोनवणे न्यायालयाचं काही ऐकत नाही. न्यायालयाचे आदेश सुद्धा धाब्यावर बसवतो. याचा आणखीन एक मोठा पुरावा असा आहे की जयकुमार गोरे यांनी कोरोना महामारीमध्ये जे कोरोनामुळे मृत झालेले लोक होते त्यांना जिवंत दाखवून शासनाचं अनुदान घेतलं होतं. त्याच्यावर दीपक देशमुख नावाच्या एका व्यक्तीने, त्याच हॉस्पिटलमधल्या एका व्यक्तीने
मुंबई उच्च न्यायालय म्हणजे पहिल्यांदा पोलिसांकडे तक्रार केली, तर हा नालायक जो घनश्याम सोनवणे आहे, ह्या नालायक घनश्याम सोनवण्याने तपास केला नाही. मग ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले. मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने पोलिसांना त्याच्यानंतर एसपींना प्रचंड झापलं होतं. तुम्ही दबावाखाली काम करू नका, तुम्ही हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, तुम्ही गुन्हा दाखल करा असं म्हटलं. मग ह्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो, जयकुमार गोरेंनी दिल्लीतनं सूत्र फिरवली आणि जो तक्रारदार दीपक देशमुख होता त्याच्यावरच ईडीची खोटी केस दाखल करून त्यालाच अरेस्ट केलं, त्यालाच उचललं. परंतु शेवटी ती केस खोटी होती, त्यांना लढावं लागलं. 2 महिन्यानंतर 2.5 महिन्यानंतर ते जामिनावर बाहेर आले. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यावेळी सुद्धा न्यायालयाने त्यांना म्हटलं की तुम्ही असा दबाव आणू नका. तर त्याच्यानंतर मग न्यायालयाने फार झापल्यानंतर ह्या घनश्याम सोनवणेने एफआयआर दाखल केला. परंतु एफआयआर असा दाखल केला की त्यातून जयकुमार गोरे वाचेल, म्हणजे खरा त्यातला आरोपी जयकुमार गोरे आहे, त्याच्या हातात बेड्या पडायला पाहिजेत. परंतु त्याला त्यातनं त्याच्याऐवजी हे दीपक देशमुख यांनाच त्या कोरोना घोटाळ्यात आरोपी होईल अशा पद्धतीने एफआयआर दाखल केला. त्याच्यावर परत न्यायालयाने त्यांना झापलं. तुम्हाला सांगतो आता ही न्यायालयाने झापलेल्या दिवस झाले जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. आणि या प्रकरणामध्ये ह्या घनश्याम सोनवणेने जयकुमार गोरेच्या विरोधात अद्यापही एफआयआर दाखल केलेला नाही, जो वरवरचा एफआयआर दाखल केलेला आहे 1 वर्षभरापूर्वी, परंतु त्याच्यावर अजून काहीही कारवाई झालेली नाही. तर सांगण्याचा मुद्दा की हा घनश्याम सोनवणे म्हणजे माझं प्रकरण असेल, त्या महिलेचं प्रकरण असेल किंवा ह्या कोविड घोटाळ्यातल्या जयकुमार गोरेंच्या विरोधातलं प्रकरण असेल, तर याच्यामध्ये माझ्या प्रकरणामध्ये सत्र न्यायालयाने घनश्याम सोनवणेला सुनावलेलं आहे. कोविड घोटाळ्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने घनश्याम सोनवणेंना सुनावलेलं आहे. परंतु न्यायालयांचं सुद्धा हा आदेशाचं पालन करत नाही असा हा घनश्याम सोनवणे आहे. आणि तो घनश्याम सोनवणे आता बदने नावाच्या जो संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातला आरोपी आहे, पोलीस अधिकारी बदने, त्याचा तपास करणार आहे. म्हणजे एक चोर दुसऱ्या चोराने कशी चोरी केली याचा तपास करणार. आता एका चोराला दुसरा चोर साक्षीदार, काय तो तपास करणार. आणि म्हणून मी म्हटलं की हे जे पोलीस खातं आहे, पोलीस खात्याला लाज वाटली पाहिजे, तिथल्या भाजप नेत्यांना लाज वाटली पाहिजे, स्थानिक नेत्यांना, आणि सर्वात मोठी लाज वाटली पाहिजे बेशरम देवेंद्र फडणवीस, निर्लज्ज देवेंद्र फडणवीस. अहो, लोक तुमच्या तोंडात सेन चारायला लागले तरी तुम्ही हा गोलमाल तपास करताय. त्या बदले आरोपीला वाचवण्यासाठी दुसरा नालायक नासका बदमाश जो दुसरा पोलीस अधिकारी आहे पीआय घनश्याम सोनवणे याची तुम्ही नियुक्ती करतायत. तुम्हाला जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे. इतके कसे तुम्ही नालायक, निर्डावलेले, निर्लज्ज, बेशरम आहात, मला कमाल वाटते. आता हे सगळे आणि जे लोक ह्याच्यावर आवाज उठवतायत, मग ते सुषमा अंधारे असतील, त्याच्यानंतर मेहबूब शेख असतील, यांना सुद्धा तुम्ही त्रास देताय, त्यांची बदनामी करताय, त्यांना नोटिसा पाठवतायत. हे सगळं अतिशय संतापजनक आणि फार म्हणजे ही आपली लोकशाही कुठे चालली, आपलं संविधान मोडीत निघालेलं आहे, हुकुमशाही आलेली आहे. मनुवादी जे देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक कृतीमधनं अशी वाहते मनुवादी त्यांचे जे विचारसरणी आहे, त्यांची जी वृत्ती आहे ती बघायला मिळते. म्हणून बांधवांना तुम्हाला सांगतो की मी कालच व्हिडिओ तयार केला होता की संपदा मुंडेंना न्याय मिळणार नाही, अजिबात न्याय मिळणार नाही. हे जयकुमार गोरे आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर हे दोघे अगदी दोस्त आहेत. आणि ते अख्ख्या सातारा जिल्ह्यात माहित आहे, अख्ख्या भाजपमध्ये माहित आहे, राजकारणातल्या सगळ्या लोकांना माहित आहे की रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांची घनिष्ठ मैत्री आहे, अतिशय चांगली मैत्री आहे. तर त्याच्यामुळे त्या घनश्याम सोनवणेला जो जयकुमार गोरेंचा घरगडी आहे त्याला इकडे नेमलेला आहे. तो का नेमला असेल याची तुम्ही कल्पना करा. आणि महत्वाचं, या घनश्याम सोनवण्याची बदली झालेली होती वडूज पोलीस ठाण्यातनं, परंतु जयकुमार गोरेने त्याची बदली थांबवलेली आहे 1.5 वर्षापूर्वी आणि परत त्याच पोलीस स्टेशन मध्ये थांबून घेतलेला आहे. 3 वर्षाहून अधिक काळ झालेला आहे, 4 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे एकाच पोलीस ठाण्यामध्ये त्या घनश्याम सोनवणेला. घनश्याम सोनवणेला माझं सांगणं आहे, अहो तुम्हाला थोडी तरी लाज आहे की नाही? तुम्ही इतके कसे निर्लज्ज झालेले आहात? तुम्ही स्पष्टपणे सांगायला पाहिजे की माझ्याकडे हा तपास नको, कारण माझ्यावर जयकुमार गोरेंचा स्टॅम्प आहे. लोक माझ्या तोंडात शेण सारतील, लोक माझ्यावर टीका करतील.
मी या प्रकरणाचा तपास करणार नाही असं त्याने नम्रपणे ठासून सांगितलं पाहिजे. आणि त्यानंतरही जर पोलीस अधिकारी, जर तुम्हाला वरिष्ठ पोलीस अधिकारी आग्रह करत असतील तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, स्वेच्छानिवृत्ती घेतली पाहिजे, स्वतःच काहीतरी इमान ठेवा. हाच घनश्याम सोनवणे तुम्हाला सांगतो की ज्यावेळी मला मारहाण केली त्या अगोदर 1-2 दिवस माझ्या बरोबरचे जे आरोपी होते अनिल सुभेदार, तर त्यांच्यावर वयोवृद्ध आहेत ते, आणि ते आणि मी एका पोलीस कोठडीमध्ये होतो आणि त्यांना जबरदस्तीनं वडूच्या पोलीस कोठडीतनं काढून त्यांना दहिवडच्या पोलीस कोठडीमध्ये नेलं होतं. तर ते नेत असताना म्हणजे हे बेकायदा आहे ना. तुम्ही वडूज पोलीस ठाण्यामध्ये मुळातच तो गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्याचा होता, आम्हाला सातारा शहर पोलीस ठाण्यातल्या कोठडीमध्ये ठेवायला हवं होतं, तरी वडूच्या पोलीस ठाण्यामध्ये आणलं. आणि त्यानंतर त्यांना अनिल सुभेदारांना दहिवडीच्या पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये रात्री 12 वाजता नेलं. 12 किंवा वेळ मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही, पण रात्रीची वेळ होती. ते नेत असताना अनिल सुभेदार म्हणत होते की बरं ते कुठं नेत आहेत हे सांगत नव्हते. ते म्हणले की तुम्ही चला, तुम्हाला न्यायचे आहे दुसरीकडे. तर आम्हाला तेवढी भीती वाटली की बाबा त्या अनिल सुभेदारांना बाहेर नेऊन त्यांचा मर्डर तर करायचा डाव नाही ना, त्यांना काय त्या जयकुमार गोरेच्या समोर नेऊन तर काही षडयंत्र रचलं जात नाही ना. तुम्हाला सांगतो अक्षरशः ते जायला तयार नव्हते, अक्षरशः फरफटत नेलेलं आहे, ओढून नेलेलं आहे पोलिसांनी त्या घनश्याम सोनवणेंनी. तर मी त्यावेळी संतापलो होतो घनश्याम सोनवणे. अहो म्हणलं घनश्याम सोनवणे, तुम्हाला काय कळतं का, तुम्ही एका वयोवृद्ध माणसाला असं फरफटत नेताय. तो माझ्या पुढे आला, मला बोलला तुषारजी, म्हणजे हाताश झाला होता तो, बोलला तुषारजी मी काय करू, माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई झालेली आहे. लक्षात घ्या, म्हणजे ते जयकुमार गोरे भाजप असेल किंवा पोलिसांचे वरिष्ठ पोलिसांच्या आदेशाखाली हा माणूस घनश्याम सोनवणे कसा घाबरून त्यांना हवा तसा फटात तपास करतो, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. दुसरं एक तुम्हाला सांगतो की त्यावेळी मला पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर सचिन शिंगाडे नावाचा एक पत्रकार आहे स्थानिक, त्या बिचाऱ्याने माझ्या फेवरमध्ये एक व्हिडिओ बनवला. तुम्हाला सांगतो तो व्हिडिओ बनवल्यानंतर ह्या घनश्याम सोनवणेने त्या सचिन शिंगाडेला, त्या पत्रकाराकडे ह्याची एक गाडी पाठवली, बेकायदेशीररित्या त्याला घरून उचललं, पोलीस ठाण्यामध्ये आणलं आणि त्याला शिव्या दिल्या. बोलले हरामखोर, तू शांत बस, नाही तर तुझ्या विरोधात एखाद्या महिलेला आम्ही गुन्हा दाखल करायला लावतो. एवढंच नाही तर त्या सचिन शिंगाडे पत्रकाराकडनं लेखी घेतलं की मी जयकुमार गोरे यांच्या विरोधात बातम्या करणार नाही. म्हणजे हे पोलीस खातं गुंड आहे, दरोडेखोर आहे, गँगस्टर आहेत, कोण आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एवढंच नाही तर त्या सचिन शिंगाडेला, हा जो भाजपचा नेता आहे मान खटाव मधला, त्याच्या पुढे कार्यकर्त्यांनी नेलं होतं की कार्यकर्ते त्याचे पाहुणे रावळे बोलले की नाही साहेब नको, हा आपला माणूस आहे. तर ते बोलले नाही आपला नाही, तो तमक्या विरोधकांचा आहे. आई बहिणीवरनं ह्या नेत्याने जो नेता आहे, लाडका नेता आहे देवेंद्र फडणवीसांचा, जो मंत्रिमंडळात आहे, त्या लाडक्या नेत्याने ह्या सचिन शिंगाडेला शिव्या दिलेल्या आहेत त्या पत्रकाराला. तर असलं हे सगळं गुंडगिरी, राजकीय लोक, पोलीस खातं, फलटण आणि मान, हे सगळं असे मिळालेले आहेत. आणि सातारा जिल्ह्यात ही जी पोलिसांची गुंडगिरी आहे, भाजपच्या नेत्यांची गुंडगिरी आहे, ते मान, खटाव आणि फलटण इथंच जास्त आहे. सातारा शहरमध्ये सुद्धा 2 भाजपचे नेते आहेत, शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले, बरोबर त्यांची गुंडगिरी नाही, ते असं करत नाहीत. तिथले पोलीस सुद्धा असं करत नाहीत. हे फक्त मान, खटाव आणि फलटण इथंच आहे. रणजित सिंह नाईक निंबाळकरांची पायली भरलेली आहे, परंतु जयकुमार गोरेंची पायली कधी भरणार असा सुद्धा यामुळे सवाल निर्माण होतोय. असे अनेक त्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांपेक्षा गंभीर प्रकार हे जयकुमार गोरेंचे आहेत. परंतु जयकुमार गोरेंकडे जी एक कला आहे की ते मीडियाला मॅनेज करतात, आणि मीडियाचं आणि जयकुमार गोरेंचे जरा चांगले संबंध असल्यामुळे जयकुमार गोरेच्या खोट्या बातम्या सुद्धा, थापा सुद्धा, त्याची चाटोगिरी हे मीडियाची लोक करतात, म्हणून त्यांची पायली भरत नाही. परंतु जसं ह्या प्रकरणामध्ये मुंबईवरनं बाहेरनं मीडिया येऊन जयकुमार गोरेचं पितळ उघडं पाडलं, तसं रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं पितळ उघडं पडलं, तसं बाहेरचा मीडिया, भले तो नॅशनल मीडिया असेल, इंटरनॅशनल मीडिया असेल, म्हणजे वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स, BBC, असं कुणीतरी कधीतरी येईल आणि मग ह्या जयकुमार गोरेचं पितळ उघडं पडेल, निश्चितपणे उघडं पडेल, आज ना उद्या पडेल. कारण म्हणजे रावणासारखा प्रचंड मोठा राक्षस, तो ज्ञानी होता, हुशार होता, संपत्ती होती, सत्ता होती, सगळं काय त्याच्याकडे होतं, परंतु रामासारखा कुणीतरी आला, जो त्याच्यापेक्षा कमकुवत असलेला माणूस आला, आणि त्या
रावणाला त्याने खात्मा केला, तसंच हे मान खटाव फलटण मधले जे रावण आहेत यांचे सुद्धा खात्मा आज ना उद्या होईल. खात्मा म्हणजे त्यांचे हे पितळ उघडं पडेल. लोकशाहीच्या संविधानाच्या माध्यमातून त्या चौकटीतून यांचे जे पाप आहे त्या पापाचा खात्मा होईल अशा अर्थाने मी बोलतोय. धन्यवाद.